नमस्कार मंडळी 2024च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 29 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलेले आहे। यापैकी काही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे आणि काही जिल्हे प्रतीक्षेत आहेत। मग कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि कोणकोणते जिल्हे प्रतीक्षेत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे आणि जे काही निधी आलेला होता तो निधी किती आलेला होता, 29 जिल्ह्याची आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर आपल्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम वाटप झालेली असेल परंतु पीक विम्याची रक्कम कमी आली असेल तर मग यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि परत पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार का, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा किंवा पांढरा बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। लाईकच्या बटनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर स्थानिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते। त्यानंतर कापणी प्रयोगचे सुद्धा पंचनामे झाले होते आणि जे काही पीक विमा प्रतीक्षा होती त्या पीक विमा प्रतीक्षेचे सुद्धा पंचनामे करण्यात आले होते। यामध्ये जे काही स्थानिक आपत्तीच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,57,00,000ची निधी मंजूर करण्यात आली होती। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 68 लाखाची निधी मंजूर करण्यात आली होती कापणी पश्चातसाठी। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी कापणी पश्चातसाठी 7,01,00,000ची मदत जाहीर करण्यात आली होती। जळगावसाठी पीक कापणी प्रयोगासाठी 9 लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती। स्थानिक आपत्तीसाठी नंदुरबारसाठी 5,05,00,000ची मदत जाहीर करण्यात आली होती। त्याचबरोबर कापणी प्रयोगासाठी 3,05,00,000ची मदत जाहीर करण्यात आली होती। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यासाठी स्थानिक आपत्तीसाठी जे काही नैसर्गिक स्थानिक आपत्ती होती 29,01,00,000ची मदत जाहीर झाली होती। नाशिक जिल्ह्यासाठी जे काही कापणी प्रयोगाचा पीक विमा असेल 3 लाखाची मदत जाहीर झाली होती। सातारा जिल्ह्यासाठी कापणी प्रयोगासाठी 4,10,00,000ची मदत जाहीर झाली होती। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तीसाठी 7,59,00,000ची मदत जाहीर झाली होती। कापणी पश्चातसाठी 1,12,00,000ची मदत झाली होती। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यासाठी स्थानिक आपत्तीसाठी 2,78,00,000ची मदत जाहीर झाली होती आणि कापणी प्रयोगचा जो काही पीक विमा असेल ती 6 लाखाची मदत जाहीर झाली होती। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात पीक कापणीच्या प्रयोगासाठी 95 लाखाची मदत जाहीर झाली होती। स्थानिक आपत्तीसाठी पुणे जिल्ह्यात 2,79,00,000ची मदत जाहीर झाली होती। चंद्रपूर जिल्ह्यासाठी कापणी जो काही भरपाईचा कापणी प्रयोगचा पीक विमा आहे तो जवळपास चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या प्रकारचं सध्या ते अपडेट आलं नव्हतं, परंतु या जिल्ह्यासह सुद्धा लवकरच अपडेट येईल। आणि त्याचबरोबर आता गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थानिक आपत्तीसाठी 2,98,00,000ची मदत जाहीर झाली होती। कापणी पश्चातसाठी 2,40,00,000ची मदत जाहीर झाली होती। भंडारा जिल्ह्यात स्थानिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीसाठी 4 लाखाची मदत जाहीर झाली होती। आणि त्याचबरोबर जो काही 16वा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 55,94,00,000ची मदत जाहीर झाली होती आणि नागपूरचा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेला आहे। आणि त्याचबरोबर जे काही कापणी प्रयोगचा पीक विमा असेल तो सुद्धा मंजूर केला जाणार आहे। यासाठी 11 लाखाची मदत सुद्धा मंजूर करण्यात आली होती आणि त्याचं सुद्धा वाटप केलं जाऊ शकते। आता वर्धा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसाठी 18 लाखाची मदत 115,18,00,000ची मदत जाहीर झाली होती आणि कापणी पश्चातसाठी 71 लाखाची मदत ही जाहीर झाली होती। आता वर्धा जिल्ह्याचा सुद्धा लवकरच पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तीसाठी 6,86,00,000ची मदत जाहीर झाली होती आणि कापणी पश्चातचा जो काही पीक विमा असेल तो परत एकदा यवतमाळ जिल्ह्यात वाटप केला जाऊ शकतो। 22,95,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा कापणी पश्चातचा जो काही पीक विमा असेल तो परत एकदा वाटप केला जाऊ शकतो। आता त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 10,74,00,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आली होती। म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केलेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम कालपासून सुद्धा वाटप सुरू झालेले आहे। आता अकोल्याच्या सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, पीक विम्याची रक्कम स्थानिक जी काही आहे ती वाटप झाली नाही आणि या जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 66,64,00,000ची मदत जाहीर झाली होती आणि याचं सुद्धा लवकरच वाटप केले जाईल। येत्या 2 ते 3 दिवसात हे पैसे येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 50,09,00,000ची मदत जाहीर झाली होती
आणि कहाणी पत्त्याचा जो काही पीक विमा असेल तो परत एकदा या जिल्ह्यात मिळू शकतो। 10,51 लाखाची मदत या जिल्ह्यात परत एकदा वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर पीक कापणीचा जो काही प्रयोगचा पीक विमा असेल 19 लाखाची मदत परत एकदा वाटप केली जाणार आहे। टोटल जो काही आकडा आहे 7,82 लाखाची जी काही मदत आहे ती अमरावती जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 144,21 लाखाची मदत ही जाहीर झालेली आहे। आणि जो काही कापणी प्रयोगचा पीक विमा असेल 2 लाखाची मदत जाहीर झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर नैसर्गिक आपत्तीचे पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहे आणि जो काही कापणी प्रयोगचा पीक विमा असेल त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो काही कापणीचा पीक विमा असतो त्यावर ज्या काही तक्रारी केल्या होत्या त्या 2 लाखाची जी काही 2 लाखाची मदत आहे ती परत एकदा बुलढाणा जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे। आणि बुलढाणा जिल्हा नैसर्गिक आपत्ती सुद्धा पात्र झालेले आहे आणि नैसर्गिक आपत्तीचा जो काही पीक विमा आहे येत्या 8 दिवसात वाटप होणार आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि लातूरचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे हे वाटप केले जाणार आहे। आणि नैसर्गिक आपत्तीसाठी हिंगोली जिल्ह्यात 26,68 लाखाची मदत जाहीर झाली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठेतरी एकटी 5,000 रुपये 6,000 रुपये अनुदान वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आणि हंगामी जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे त्याचा परत एकदा पीक विम्याचं वाटप केलं जाईल। 154,36 लाखाची मदत परत एकदा हिंगोली जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे। म्हणजेच जे काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा रक्कम वाटप केली जाणार आहे। आता त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा पीक विमा सध्या तरी वाटप झालेला नाही, परंतु येत्या 2 ते 3 दिवसात या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 102,62 लाखाची मदत जाहीर झालेली आहे। आणि जे काही नैसर्गिक स्थानिक म्हणजेच जे काही सरसकट पीक विमा आहे तो 25% अग्रिमचा वाटप केला जाणार आहे आणि ते हंगामी प्रतिकूल परिस्थितीसाठी 245,59 लाखाची मदत परत एकदा वाटप केली जाणार आहे। म्हणजे 2दा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। आता त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे। ज्या पद्धतीने हिंगोली जिल्ह्यात 5-6 हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विम्याची रक्कम वाटप केली जात आहे त्याच पद्धतीने परभणी जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरू आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 101 कोटीचा निधी वाटप केला जात आहे। 101 कोटी 89 लाखाची मदत ही स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी परभणी जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती आणि प्रतिकूल परिस्थितीसाठी 296 कोटी 88 लाखाची मदत परत एकदा वाटप केली जाणार आहे। आणि कहाणी पश्चात जो काही पीक विमा असेल ती सुद्धा मंजूर देण्यात आली होती 27 कोटी 77 लाखाची। म्हणजे जी काही रक्कम असेल 426 कोटी 55 लाखाची रक्कम परभणी जिल्ह्यात परत एकदा वाटप केली जाणार आहे। जे काही उर्वरित शेतकरी असतील त्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। आता त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात अद्याप कोणत्याच प्रकारचा पीक विमा वाटप झाला नाही। स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी 231 कोटी 5 लाखाची मदत ही जाहीर झालेली आहे आणि येत्या 8 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। आता बीडचा सुद्धा प्रश्न मुद्द्यावरती आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाही आणि बीडचे सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कमेंट आहेत। स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 212 कोटी 76 लाखाची मदत जाहीर झाली होती आणि याचं सुद्धा वाटप येत्या 2 दिवसात वाटप केले जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण तर कृषी विभाग त्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही निधी असेल राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा तो देण्यात आलेला होता आणि त्याचं वाटप सुद्धा अवघ्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यात आता काय होतं मित्रांनो, एखाद्या 2 दिवस मागे पुढे होईल कारण तर ज्या पद्धतीने सांगितल्या जाते त्या पद्धतीने परत त्या पीक विम्याचं वाटप होत नाही। एखादी सुट्टी वगैरे येते किंवा काही अडचण येतात त्या कारणाने ते पैसे वाटप होत नाहीत त्यासाठी। परंतु पीक विमा मंजूर झाल्यानंतर कधी 2-3 दिवस मागे पुढे होईल परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसाठी 196 कोटी 55 लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती आणि कहाणी पश्चात जो काही पीक विमा असेल 66 कोटी 44 लाखाची मदत ही वाटप केली जाणार आहे। म्हणजे परत शेतकऱ्यांच्या खात्यावर जालना जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे असेल आणि कहाणी पश्चात जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून
अंतिम कापणीच्या वेळेस तक्रारी केल्या होत्या, तक्रारीचा पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा अद्याप वाटप झालेलं नाही। काही प्रमाणात आजपासून पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप सुरू झालेले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे सुद्धा आलेले आहेत। त्यामध्ये जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी असेल ती जवळपास 83 कोटी 38 लाखाची मदत जाहीर झाली होती आणि कहाणी पच्च्यासाठी 4 कोटी 83 लाखाची मदत ही जाहीर झाली होती। जवळपास 88 कोटी 21 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे। जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे आणि जे काही नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यातून जे काही शेतकरी पात्र झाले होते त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पीक विमा वाटप केला जात आहे आणि काही प्रमाणात तुरीच्या पीक विम्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे आणि जे काही व्यक्तिगत क्लेमचे कापसाचे पीक विम्याचे क्लेम असतील ते सुद्धा वाटप केले जाणार आहेत। अशा पद्धतीने 29 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे। त्यापैकी काही प्रमाणात आपण जी काही माहिती दिली होती त्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही लवकरच वाटप केली जाणार आहे। जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आली होती ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। निधी किती आलेला आहे त्यासाठी जे काही शेतकरी पात्र केलेले होते, जे काही जिल्हे पात्र केलेले होते ती पूर्ण यादी सुद्धा आपण पाहिलेली आहे। असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा।